नमस्कार. कथावेलींच्या या निवांत कोपऱ्यात तुमचं मनापासून स्वागत. चला तर मग पाहूया आज नवीन कथा. नमस्कार. आता बघा, मुलं जसजशी मोठी होतात ना, तसतशी त्यांना स्वतःची एक स्पेस, स्वतःची प्रायव्हसी हवी-हवीशी वाटायला लागते. पण त्याच वेळी साहजिकच पालकांना त्यांची काळजी वाटते. त्यांना सुरक्षित ठेवण्याची इच्छा असते. मग जेव्हा या दोन गोष्टी एकमेकांसमोर येतात, तेव्हा काय होतं? चला, आज आपण याच नाजूक विषयाबद्दल बोलूया. हा प्रश्न आहे ना, तो जवळजवळ प्रत्येक घरात कधी ना कधी येतोच. काळजी आणि हेरगिरी यात एक अगदी पुसटशी रेषा असते. आणि ती रेषा नेमकी कुठे ओलांडली जाते? चला तर मग एका गोष्टीमधनं हे समजून घेऊया. तर गोष्ट आहे 10 वर्षांच्या मुग्धाची. ती आता हळूहळू स्वतःसाठी एक वेगळी जागा, एक वेगळं जग तयार करू पाहते. म्हणजे बघा, मुग्धा आता मोठी व्हायला लागली होती. आणि तिचं हे बदललेलं वागणं, शाळेतून आली की लगेच आपल्या खोलीत जाणं, दार लावून गाणी ऐकणं किंवा कुणाला न दाखवता डायरी लिहिणं, हे सगळं तिच्या बाबांना, राज यांना कुठेतरी अस्वस्थ करत होतं. त्यांना तिच्याबद्दल काळजी वाटू लागली होती. त्यांच्या मनात सतत एकच भीती यायची की ही नक्की काय लपवते आपल्यापासून. आणि याच भीतीपोटी एके दिवशी जेव्हा मुग्धा बाहेर गेली होती, तेव्हा त्यांनी तिच्या खोलीत जाऊन तिचे ड्रॉअर्स, तिच्या वह्या तपासण्याचा प्रयत्न केला. आणि झालं असं की नेमकी त्याच वेळेला मुग्धा घरी आली. विचार करा, तिने आपल्या बाबांना स्वतःच्या वस्तू तपासताना पाहिलं. तो क्षण, तो दोघांसाठीही एक मोठा धक्का होता. आणि त्यातूनच विश्वास आणि प्रायव्हसी यावर एक मोठा भावनिक वाद सुरू झाला. बरं, आत्तापर्यंत आपण राज यांच्या बाजूने पाहिलं. आता थोडं मुग्धाच्या बाजूने पाहूया. तिच्या मनात काय चाललं होतं ते समजून घेऊया. आपल्या आईकडे, स्वराकडे जाऊन मुग्धा जे बोलली ना, ते खूप महत्वाचं होतं. ती म्हणाली, हे घर तुमचं आहे म्हणून तुम्ही माझ्या आयुष्याच्या प्रत्येक भागावर नियंत्रण ठेवणार का? मग माझं स्वतःचं जग कुठे आहे? या एका प्रश्नात एका मुलाला स्वतःच्या स्वातंत्र्याची, स्वतःच्या जागेची किती गरज असते हे दिसून येतं. आणि इथेच या गोष्टीत एक महत्वाचं वळण येतं. आई, स्वरा, ती या सगळ्याकडे एका वेगळ्याच नजरेतून बघते आणि सगळ्यांना एक नवीन वाट दाखवते. स्वराने इतकं छान समजावून सांगितलं. ती म्हणाली, काळजी आणि हेरगिरी यात फरक आहे. जेव्हा आपण मुलांशी बोलून त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करतो, ती झाली काळजी. पण जेव्हा आपण त्यांच्या नकळत गुपचूप त्यांच्या वस्तू तपासतो, तेव्हा ती हेरगिरी ठरते. आणि यामुळे ना विश्वासाला तडा जातो. तिने पालकत्वाची एक नवी भूमिकाच मांडली. ती म्हणाली, आपण मुलांचे इन्स्पेक्शन ऑफिसर्स नाही आहोत जे सतत त्यांच्यावर लक्ष ठेवतात, त्यांना जज करतात. नाही, आपण एक बॅकअप सिस्टम आहोत. म्हणजे काय, तर जेव्हा त्यांना गरज लागेल तेव्हा त्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी आपण आहोत. बरं, हे सगळं बोलणं तर झालं, पण मग या कुटुंबाने हे प्रत्यक्षात कसं आणलं? तर त्यांनी काही नवीन, सोपे नियम बनवले. त्यांनी 3 सोपे पण खूप महत्वाचे नियम बनवले. पहिला, नॉक नॉक रूल. म्हणजे काय, तर आई बाबा असो वा मुलं कुणाच्याही बंद खोलीत जाताना आधी दार वाजवायचं. दुसरा नियम होता, डोकावण्याऐवजी, हेरगिरी करण्याऐवजी संवाद साधायचा. आणि तिसरा, सगळ्यात महत्वाचा, स्वातंत्र्याकडे एक गुंतवणूक म्हणून बघायचं. कारण तुम्ही जेवढा विश्वास टाकाल तेवढी मुलं जबाबदार बनतात. आणि ह्या सगळ्याचा शेवट होतो तो स्वराने मुग्धाला लिहिलेल्या एका खूप सुंदर पत्राने. हे पत्र म्हणजे त्यांच्यातल्या नव्या नात्याचा पायाच होता. त्या पत्रात स्वरा सगळ्यात आधी आपली चूक मान्य करते. ती लिहिते, आम्ही तुझे ड्रॉवर तपासले कारण आम्हाला तुझी काळजी वाटत होती. पण आमचा मार्ग चुकला. मी वचन देते की आम्ही तुझ्या खाजगी आयुष्याचा आदर करायला शिकू. ही कबुली खूप महत्वाची होती. आणि पुढे ती तिला एक खूप मोठा विश्वास देते. ती म्हणते, फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या दिवशी तुला वाटेल की एखादं ओझं तू एकटी नाही उचलू शकत, त्या दिवशी फक्त दरवाजा उघडून माझ्याकडे ये. म्हणजे बघितलं, ती परत त्या बॅकअप सिस्टमची आठवण करून देतेय. आणि पत्राचा शेवट तर इतक्या सुंदर विचाराने होतो, तुझा स्वतःचा कोपरा तुला लपण्यासाठी नाही तर स्वतःला शोधण्यासाठी मिळावा. म्हणजे प्रायव्हेट स्पेस ही लपण्यासाठी नाही तर स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी असावी. यापेक्षा सुंदर विचार तो काय असणार? आणि हाच प्रश्न मी आज तुमच्यासाठी सोडून जातोय. जरा विचार करा, आपल्या घरात आपण नियंत्रणावर जास्त भर देतो की विश्वासावर? आपलं नातं संवादावर टिकून आहे की संशयावर? चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.